संतोष देशमुख आणि कुटुंबीय आणि शिष्टमंडळ आज भगवान गडावर जाणार। महंत नामदेव शास्त्रींची भेट घेणार। आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे देऊन महंत शास्त्रींकडे न्यायाची मागणी करणार। 2 ते 3 दिवसांपासून बीडचं वातावरण खराब झालंय। काही लोक गडावर येत आहेत, त्यांच्याशी फोनवर बोललो। महंत नामदेव शास्त्री यांचं वक्तव्य। माझ्या वडिलांवर झालेले वार का दिसले नाहीत? वैभवी देशमुख यांचा नामदेव शास्त्रींना संतप्त सवाल। तर आरोपींच्या गुन्ह्यांचा आधी तपास करायला हवा होता, धनंजय देशमुख यांचं शास्त्रींना उत्तर। नामदेव शास्त्रींनी आमची बाजू ऐकून मग बोलावं, आमच्या मानसिकतेबद्दल काही विचार का आला नाही? वैभवी देशमुख यांचा महंत नामदेव शास्त्रींना खडा सवाल। जातीवादाचा नवा अंक राज्यानं पाहिलाय। ज्यांच्याकडे मानाचं पद आहे तिथेही जातीवाद। धनंजय मुंडे नामदेव शास्त्री भेटीवरून जरांगेंची टीका। सरपंच संतोष देशमुख तपासात कोणताही दबाव येऊ नये म्हणून आम्ही सर्व राजीनामा मागत आहोत, तरी देखील तुम्ही मंत्री धनंजय मुंडे यांना संतपदी पोहोचवलं, उत्तर द्या। सचिन खरात यांचा महंत नामदेव शास्त्रींना सवाल। आधी शिवसेना एकत्र आणण्याचं वक्तव्य, नंतर शिरसाटांचा घुमजाव। वेळ आली तर ठाकरे शिंदेंना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करणार, शिरसाटांनी केलं होतं वक्तव्य। उठाव केल्यानंतर पक्षाचे सर्व अधिकारी फक्त शिंदेंनाच दिले होते, तर शिरसाट काय म्हणतात याला महायुतीत महत्त्व नाही। संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर योगेश कदम यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंच्याच आमदारांमध्ये चलबिचल। फडणवीसांच्या सांगण्यावरून शिंदेंचे 20 ते 25 आमदार सुरतला गेलेले, संजय राऊतांचा निशाणा। आमच्या आमदारांविषयी शंका नाही, आमच्या आमदारांमध्ये एकजूट। राऊतांचं वक्तव्य हास्यास्पद, योगेश कदमांची टीका। शिंदेंना मुख्यमंत्री पद न मिळाल्यानं समाधी अवस्थेकडे पोहोचले, शिवसेनेच्या आमदारांना सांगितलं, तर भाजप पक्षातील लोकांचे फोन टॅप केले जात असल्याचा शिंदेंना संशय। सामनातून खळबळजनक गौप्यस्फोट। मुख्यमंत्री पद न मिळाल्यानं मातोश्रीवर काळा जादू केला जातोय, त्यावर राऊतांनी लेख लिहावा। दुसऱ्याच्या घरात डोकावण्यापेक्षा स्वतःच्या घरात पहा। नितेश राणेंचा संजय राऊतांवर हल्ला बोल। मुख्यमंत्री फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाही, तर काळी जादू आरोप करणाऱ्यांनी उत्तर द्यावं। संजय राऊतांचा नितेश राणेंच्या टीकेवर सवाल। संजय शिरसाटांनी पक्षातील अन्य आमदारांचे विचार काय हे त्यांना विचारावं। शिरसाटांचा संजय राऊत होऊ नये एवढीच काळजी घ्यावी, नितेश राणेंची प्रतिक्रिया। आपण मुख्यमंत्री राहणार असं आश्वासन मिळाल्याचं शिंदेंचं म्हणणं, शहांनी शब्द न पाळल्यामुळे शिंदेंना धक्का बसला। संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री शिंदेंसह अमित शहांवरही निशाणा। मध्यमवर्गीयांची मतं भाजपला न मिळाल्यानं त्यांना खुश करण्यासाठी बजेट, संजय राऊतांची टीका। तर बिहारच्या निवडणुका पाहता बजेटमधून वर्षाव, बिहारच्या तुलनेत महाराष्ट्राला बजेटमधून काय मिळालं? राऊतांचा सवाल। अतिक्रमणाच्या नावाखाली गोरगरिबांची घरं आणि दुकानं उद्ध्वस्त करू नका, माणुसकीच्या नात्यानं गरिबांच्या रोजीरोटीचा विचार करावा। समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड दौऱ्यावर, फडणवीसांच्या हस्ते हदगावमधील श्रीकृष्ण मंदिरात कलशारोहण। महानुभाव पंथाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन। अयोध्येच्या खासदारांना पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, मतदारसंघातील मुलीवर अत्याचाराच्या घटनेनंतर खासदार अवधेश प्रसाद माध्यमांसमोरच रडले। मुंबईकरांना आज आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचं दर्शन होणार। आकाश निरीक्षकांना 7:20 आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन पाहता येणार। अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकात आहेत। नालासोपाऱ्यात ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर खंडणीचा गुन्हा दाखल। स्वप्नील बांदेकरांसह 3 जणांवर 10 कोटी खंडणी मागितल्याचा आरोप। स्वप्नील बांदेकर वसई विरार महापालिकेचे माजी नगरसेवक। कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ कोल्हापूर दौऱ्यावर, अंबाबाई देवी आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेऊन कामाला सुरुवात। अशोक चव्हाण भाजपात नवीन, युती धर्माची कल्पना नाही, ते म्हणजे भाजप नाहीत। नांदेडमधील अशोक चव्हाणांच्या स्वबळासंदर्भातील वक्तव्यावर हेमंत पाटलांची टीका। चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईकेंच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न। जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी आणण्याचा प्रयत्न करणार, उईकेंचं आश्वासन। शरद पवार गटाच्या रमेश बारसकर यांचा शिवसेनेत प्रवेश। बारसकर हे पवार गटाचे नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष। 3 माजी नगरसेवक, 2 सरपंचांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचाही शिवसेनेत प्रवेश। भिवंडीच्या पद्मनगर परिसरात राष्ट्रवादीचा भव्य कार्यकर्ता मेळावा। शेकडो कार्यकर्त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। भंडाऱ्याच्या लाखनीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून क्रीडा संकुलाचं भूमिपूजन। यावेळी पटोलेंनी क्रिकेटच्या फटकेबाजीचाही आनंद लुटला। पंढरपुरात वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा संपन्न। सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक पंढरपुरात।
पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याचा उत्साह, माऊलीच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, विवाह सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मांदियाळी। दादरच्या सिद्धिविनायक मंदिराच्या गाभाऱ्याला ड्रॅगन फ्रूटची आरास, माघ शुक्ल पंचमी निमित्त मंदिराला आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। जेजुरीच्या श्री स्वामी समर्थ नूतन मंदिरात द्राक्षांची आरास, दीपक बगार आणि पप्पू उशीर या नाशिकच्या भाविकांनी केली द्राक्षांची आरास। अहिल्यानगरमध्ये 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आज अंतिम सामना, वाडिया पार्क मैदानात कुस्तीचा थरार रंगणार। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची उपस्थिती राहणार। सांगलीच्या आटपाडीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विनापरवाना बसवलेला पुतळा प्रशासनाने हटवला। पुतळा बसवलेल्या ठिकाणी आंबेडकरवादी अनुयायांचा ठिय्या। पिंपरी चिंचवडमधून निगडी प्राधिकरण परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद, तर एक बिबट्याने पळ काढला। वसईत मुंबई अहमदाबाद महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात, अपघातात कार चालक गंभीर जखमी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते भंडाऱ्याच्या लाखणीतील कनेरी येथे राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखान्याचं उद्घाटन, प्रत्येकानं कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे पशुधनाची काळजी घेण्याचं आवाहन। परभणीत मानाच्या संदलने उर्स यात्रेला सुरुवात, 10 दिवस चालतो हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहब यांचा उर्स। चंद्रपूरच्या धाबा येथे संत कोंडय्या महाराजांच्या यात्रा महोत्सवाला सुरुवात, अग्निकुंड प्रभावळ यात्रेचं मुख्य आकर्षण। नाशिकच्या सुला वाईन यार्ड्समध्ये सुला फेस्टचं आयोजन, देशातील सर्वोत्तम कलाकारांकडून सादरीकरण। नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा दर घसरला, 1800 रुपयांवर कांद्याचा दर प्रति क्विंटल 400 रुपयांनी दर कोसळले। नाशिक गुजरात हायवेवर सापुतारा घाटात खासगी बस 200 फूट दरीत कोसळली, 7 जणांचा जागीच मृत्यू, 15 जण जखमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवेदनशीलपणा, गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागातील 17 वर्षीय गरीब मुलावर मोफत उपचाराचे निर्देश। शिवकालीन वाघनखं आता नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयात ठेवली जाणार, साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवली होती वाघनखं। मुंबईची हवा 61,000 वाहनांनी बिघडवली, विषारी धूर काढणाऱ्या गाड्यांवर कारवाईचा बडगा। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मीटर रीडिंग संघटनेचं धरणे आंदोलन, स्मार्ट मीटर लागत असल्यानं कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ। नाशिकच्या कळवण प्रशासकीय कार्यालयावर दारूबंदीसाठी महिलांची धडक, दारूबंदीसाठी महिलांचं अधिकाऱ्यांना निवेदन। वसईतील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकरांसह अन्य 3 जणांना अटक, 10 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी नवघर पोलिसांची कारवाई। पुण्याच्या शिरूरमधील जातेगाव बुद्रुकमध्ये 30 गुंठे शेतातून 125 क्विंटल बटाट्यांचं विक्रमी उत्पादन, अवघ्या 3 महिन्यामध्ये 2 लाखांचं उत्पन्न। हळदीच्या दरात तफावत, वाशिम बाजार समितीत आवक घटली, हळदीला कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी फिरवली होती पाठ। नांदेड जिल्ह्यात हवामान बदलाचा शेत पिकांना मोठा फटका, फुलगोबी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव।